नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मटण खाराबोटी रेसिपी। तर फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आणि हे मटण खाराबोटी रेसिपी ना एकदम बेस्ट होणार आहे। चला तर बनवूयात। तर सर्वात आधी आपल्याला लागेल तेवढं हे मटण घेऊन यायचं आहे। आता यामध्ये लागणारी सामग्री 2 कांदा आणि 2 लसूणच्या पाकळ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। आणि कुकरमध्ये अर्धा चम्मच तेल, बस याच्यामध्ये जास्त तेल नाही लागत, त्यासाठी अर्धा चम्मच घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि लसूण एकदा सोडायचे। इथे आपण कांदा लसूण सोडलेले। आता या कांद्याला हलकासा सोनेरी कलर येऊ द्यायचा आहे। तोपर्यंत आपण या मटणवरती 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच हळदी पावडर टाकूया। बस तर आपल्या कांद्याला सोनेरी कलर आलेला आहे। यामध्ये मटण सोडूयात। आता याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या। माझ्याकडे मोबाईल ठेवायला स्टँड वगैरे नाही आहे। फ्रेंड्स, तुमच्या सपोर्टमुळे जर का आपली यूट्यूब फॅमिली 1Kची लवकरात लवकर कंप्लीट झाली तर मी व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेईल। तर किती दिवस झाले आपण 750 वरतीच अटकले। प्लीज फ्रेंड्स, जे कोणी नवीन व्यक्ती आपला हा व्हिडिओ पाहते प्लीज सबस्क्राईब करून जा। खूप दिवसापासून वाट पाहते 1Kची फॅमिली कधी कंप्लीट होईल। नवीन मेंबर्स ॲड होतच नाही आहेत, कशामुळे काय माहिती। प्लीज फ्रेंड्स, तुमच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत आली आहे। तर प्लीज याच्या पुढं पण तुमचा सपोर्ट असणार आहे आणि 1Kची यूट्यूब फॅमिली ही कंप्लीट करायचं आता तुमचं काम। यामधलं पाणी पूर्ण आटेपर्यंत त्याला फुल गॅसवरती फेरत राहायचं आहे। फ्रेंड्स, पाहू शकता याच्यामधलं पाणी आटलेलं आहे। आधीच पाणी टाकायचं नाही, आधी पाणी टाकल्यानंतर ही भाजी ना थोडी भळकी लागते। पूर्ण तेलामध्ये शिजू द्यायचे आणि त्यानंतरच त्यामध्ये पाणी ॲड करायचे। ती आपली बोटी ही शिजलेली। आता यामध्ये पाणी ॲड करा। जास्त पाणीसुद्धा नाही टाकायचे, जिथपर्यंत आपलं मटण येतं आहे ना तिथपर्यंतच पाणी टाकायचे। ते चिटकत वगैरे नाही कुकरमध्ये, जेवढं मटण येईल तिथपर्यंतच पाणी घालायचे। नाहीतर मटण अर्धा कुकर आणि पाणी आपण 1 कुकर घातलं ना तर परत ती खारा भाजी भळकी लागते। तर कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्यात। कुकरचं झाकण लागल्यानंतर फुल गॅसवर 1 शिट्टी आणि कमी गॅसवर 1 शिट्टी इथे झालेली आहे। तर आता कुकरचं झाकण काढून पाहूयात। तर फायनली आपली पूर्ण मटण हे शिजलेलं आहे। मटण खारा भाजी रेसिपी नावसुद्धा एकदम मस्त आहे। तर फ्रेंड्स, आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे पूर्णपणे मटण शिजलेलं आहे। तर फायनली आपली मटण खारा भाजी रेसिपी ही तयार आहे। फ्रेंड्स, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि फ्रेंड्स, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि कोण कोण बंजारा समाजातून हा व्हिडिओ पाहत आहे एकदा कमेंट करून आपल्या गावाचं नाव, तुम्ही जिथे राहता सिटीमध्ये वगैरे, ते मला कमेंट करून सांगा। ओके, भेटूया पुढच्या रेसिपीत। तोपर्यंत बाय बाय।